नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा या मालिकेतील आज हा 12वा भाग. श्लोक क्रमांक 48. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्यदाचे वर्णन करणारा दुसरा श्लोक आहे. असा भक्त सदा सर्व काळ भगवंताच्या कार्यासाठीच आपला देह झिजवत असतो. तो स्वतः उच्च कोटीला पोचला असतोच, त्यामुळे त्याला स्वतःच्या कल्याणासाठी काही करायचे उल्लेख नसते. परंतु तेवढ्याने संतुष्ट नसतो. अन्य प्रापंचिकांना सुद्धा भगवत भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठी तो अविरत कष्ट घेत राहतो. देवकाज म्हणजे परमेश्वराचे कार्य, त्यासाठी श्रमणारा तो भक्त असतो. परमेश्वर प्रत्येक माणसात अवश्यरूपाने आहेच. त्यामुळे असा भक्त जनसेवा ही ईश्वर सेवा मानून लोककल्याणासाठी झटत राहतो. केवळ स्वतःचा उद्धार करून स्वस्थ बसणे समर्थांना कधीही मंजूर नाही. म्हणून भक्ताने लोकसेवेलाही लागले पाहिजे असे त्यांच्या आग्रहाचे सांगणे आहे. ही लोकसेवा सुद्धा दोन प्रकारची असू शकते. एक पारमार्थिक म्हणजे ज्यांच्या मनात परमेश्वर प्राप्तीची इच्छा जागृत झाली नाही त्यांच्या मनात ती जागृत करणे, ज्यांच्या मनात ती उत्पन्न झाली आहे त्यांना साधन मार्गात मदत करून त्यांची उन्नती करणे, जी माणसे खलप्रवृत्तीची असतील त्यांच्या मनाला आवाहन करून त्यांना वळणावर आणणे. लोकसेवेचा दुसरा मार्ग म्हणजे प्रपंची माणसांना परमार्थ मार्गाला लावायचा असल्याने त्यांच्या प्रपंचातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करणे, ज्याला आपण नॉर्मली जनसेवा म्हणतो. म्हणजे दीनदुबळे पीडित यांना स्वतः कष्ट करून मदत करणे, रुग्णांची सेवा करणे, सामाजिक संघटन करणे ही कामे दक्ष भक्तानेच करायची आहेत. वरवर पाहता यात कुठे परमार्थ असे वाटेल, पण समर्थांच्या मध्ये यात सुद्धा परमार्थ आहेच. महंते महंत करावे, शक्तिबुद्धीने भरावे असं समर्थांनी सांगितलं. राखावी बहुतांचे अंतरे असा त्यांचा उपदेश आहे. हे महत्वाचं आहे. समर्थ म्हणतात कुणी का नर असे ना, असो कोणीही नर त्याचे राखावे अंतर त्या नाव भजन. समर्थ म्हणतात की प्रत्येकाला आपण संतुष्ट राखले पाहिजे, भेदाभेद पाळता कामा नयेत. म्हणून जो धन्यदास होईल त्याने अशा लोकसंग्रहासाठी देह झिजवला म्हणजे देवकाजासाठी जे जेवला ते आपण समजून घेतले पाहिजे. असा भक्त सदा सर्व काळ भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेवतो. असे स्मरण ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरणाचा असतो. असा भक्त सदा नामात राहतो. कधी तो ते उच्चाराने जागृत ठेवेल तर कधी अंतरात स्मरणाने जागृत ठेवेल. याशिवाय तो स्वधर्माचे उत्तम पालन करतो. म्हणजे समाजात किंवा प्रपंचात जो ज्या स्थानावर असेल त्या स्थानावरून आपली प्रपंचातील कर्तव्य तो उत्तम प्रकारे पार पाडतो. एखादा डॉक्टर असेल, तो स्वतः परमार्थात प्रगत झाला असेल तर तो आपल्या डॉक्टरी पेशाची कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडेल. माझी जपाची वेळ झाली म्हणून दारात आलेल्या रुग्णाला न तपासता पाठवणारा डॉक्टर केव्हाही उत्तम भक्त होऊ शकणार नाही. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला असं समर्थने सांगून ठेवलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंचातील आपापले कर्तव्य प्रत्येक साधकाने उत्तम प्रकारे केलेच पाहिजे. आपण कोणी असा, एखादा कारकून असेल, एखादा अधिकारी असेल, एखादा वकील असेल, एखादा व्यापारी असेल, त्याला उत्तम भक्त व्हायचे असेल तर त्याने आधी प्रपंचात आपल्या वाटेला आलेली कर्तव्ये अळमटळम न करता उत्तमात उत्तम रीतीने पूर्ण केली पाहिजे. अशा तऱ्हेने या श्लोकात भक्ताने आपला ध्येय, वाणी आणि कर्तव्य यावर कसे राहिले पाहिजे याचे मार्गदर्शन समर्थने करून ते म्हणतात की असा वागणारा भक्त सर्वोत्तम अशा परमेश्वराचा धन्यदास म्हणून जगात मान्यता पावेल. श्लोक क्रमांक 49. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांना अभिप्रेत धन्यदास हा आतून भरून निर्मळ असतो. माणसाचा व्यवहार हा उक्ती आणि कृती अशा दोन विभिन्न पातळीवर चालत असतो. सामान्य प्रपंची माणसे आपला व्यवहारही असा दुटप्पीपणाच करतात. ते जे बोलतील तशी कधीच वागत नाहीत. दुसऱ्यांना सांगायच्या गोष्टी नेहमी चांगल्याच सांगतात, पण स्वतः त्या गोष्टी आचरणात मात्र आणत नाहीत. माझा एक मित्र आहे, लौकिक अर्थाने यशस्वी आहे, पण त्याच्या उक्ती आणि कृतीत इतके जमीन अंतर आहे की आम्ही त्याच्यावरती एक नवीन म्हणच रूढ केले आहे. आम्ही म्हणतो त्याच्या मनात एक असेल, तो बोलेल दुसरेच, पाहिल तिसरीकडे आणि करेल चौथे, असा तो वेगळ्या अर्थाने अनेकावधानी आहे. धन्यदासा व्यवहार याच्या नेमका विरुद्ध असतो. त्याचे विचार, उच्चार आणि आचार्यात कधी अंतर नसते. मुळामध्ये त्याची आत्मोन्नती झाली असल्याने त्याच्या मनात सद्विचार असतात.
तो कोणाशी बोलताना चांगल्या हिताच्याच गोष्टी सांगत असतो. जेव्हा तो कृती करतो ती सर्वांच्या हिताचीच असते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं तुकाराम महाराज म्हणले. त्याप्रमाणे त्याचं वर्तन असतं. ही सर्व सृष्टी परमात्म्याने निर्माण केली आहे. त्यामध्ये असणाऱ्या सर्व सजीव निर्जीव वस्तूंचा तोच निर्माता आहे. त्यामुळे सर्व चराचर वस्तूमध्ये परमात्मा अंशरूपाने आहेच, अशा तरी जाणीव त्या दासाच्या मनात कायम असते. आंबा, कावळा, ब्राह्मण, बौद्ध या सर्व गोष्टी वेगळ्या दिसल्या तरी त्या सर्व एकाच परमतत्वाच्या धाग्यात ओवल्या गेल्या आहेत हे तो जाणतो. म्हणून सर्वांचीच त्याचं वागणं निष्कपट प्रेमाचे असते. या अनेकत्वामुळे त्याचा वैचारिक गोंधळ कधी होत नाही. या लक्षणातून समर्थांनी अद्वैत तत्वज्ञान सुलभरित्या सांगितलेले आहे. असा धन्यवाद मनातून निर्गुण निराकार अशा परमात्म्याचे दास्य करीत असतो. भगवंताला सगुण रूप आपण भक्त म्हणजे आपल्या सोयीसाठी येतो. कोणी रामाची तर कोणी शंकराची उपासना करतो, कोणी खंडोबाचा असतो, कोणाचं कुलदैवत अंबाबाई असते. असा प्रत्येकाचा देव वेगळा दिसत असला तरी हे दिसणारे सगुण रूप फक्त वेगळे आहे. त्या सर्वांच्या ठाई वसणारा निर्गुण निराकार परमात्मा एकच आहे ही जाणीव त्या रसाला पूर्णपणे असते. त्यासंबंधी त्याच्या मनात कोणताही भ्रम म्हणजे शंका नसते. अशा तऱ्हेचा पूर्ण भ्रमनिराश होऊन तो भक्त जरी उच्च पदाला पोचला असला तरी आपल्या सभोवतालच्या अन्य प्रापंचिकांना सन्मार्गाला लावण्यासाठी तो बाह्यता सगुण भक्ती सोडत नाही. आपल्यासारख्या सामान्यांनी प्रत्येक समर्थांनी श्रीराम आणि हनुमान यांची भक्ती केलीच ना, तेव्हा अशा तऱ्हेने आपले बोलणे आणि चालणे एकच ठेवणारा म्हणजे सद्विचारणी सदाचरण करणारा, अनेकामधील एकत्व असे अद्वैत जाणणारा, खऱ्याखुऱ्या निर्गुण परमात्म्याच्या संज्ञेत जाऊन सुद्धा बहुजन हिते सगुण उपासना करणारा भक्त धन्य होय. असा भक्त त्या सर्वोत्तम परमेश्वराचा धन्य दास होय. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 50. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य अशा दासाने आपल्या विकारावर विजय मिळवला असतो. माणसाचे 6 मूळ शत्रू म्हणजे काम, क्रोध, मोह आदी 6 विकारांना शत्रू म्हटले जाते. त्यापैकी कामविकार सर्वात प्रबळ शत्रू मानला जातो. जो भक्त श्रेष्ठ पदावर पोहोचले असतो त्याच्या वर्तनाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की त्याने कामविकार मनातून पूर्णपणे काढून टाकलेला असतो. आपण रोजच्या व्यवहारात वागताना पाहतो की भले भले श्रेष्ठ पुरुष आपापल्या क्षेत्रात प्रचंड पराक्रमी असतात, परंतु कामवासनेमुळे हतबलवून आपला सर्वनाश ओढून देतात. पुराणामध्ये विश्वामित्रासारख्या श्रेष्ठ ब्रह्मचर्याची तपश्चर्या मेनका या सौंदर्यवती अप्सरेसंबंधी मनात वासना निर्माण झाली संपून गेली. अगदी परवा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब हॉक, आणि तेव्हा परवा मी लिहिले म्हणजे 20 वर्षापूर्वी झाला तुम्ही, बॉब हॉक यांची दूरदर्शनवरील मुलाखत आपण पाहिली असेल. त्यांच्या मैत्रीसंबंधी या प्रश्न उत्तर देताना त्यांना रडू कोसळले होते. ग्रीसचे अध्यक्ष पॉम्पिदू हे अशाच कारणाने पदभ्रष्ट झाले होते. तेव्हा मिस्टर क्लिंटन यांचे अमेरिकन अध्यक्षांचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. तेव्हा प्रपंचातील कामविकार आटोक्यात ठेवला नाही तर अनर्थ घडवून आणतो. परमार्थ मार्गात तर तो या ज्येष्ठ शत्रूवर विजय मिळाल्याशिवाय प्रगती अशक्यच होय. म्हणूनच धन्यवाद जो होतो त्याने इतर एखादे शेत चांगले होण्यासाठी ते तण वेचून नष्ट करावे लागते. तसे कामविकारांच्या तणाचे संपूर्ण उच्चाटन केले असते. धन्यदासाची इतर वैशिष्ट्यांचा समर्थ म्हणतात की तो उदासीन तापसी ब्रह्मचारी असतो. उदासीन हा शब्द 2 अर्थांनी वापरला असावा. एक तर त्याला जगाबद्दल उदासपण आले असते, म्हणजे जगाच्या रोजच्या व्यवहारात तो गुंतून पडत नाही. जर तो प्रपंच असेल तर योग्य प्रयत्न केल्यावर फलाची अपेक्षा त्याने सोडलेली असते. निष्काम कर्माचा वापर तो प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही मार्गात करत असतो. दुसऱ्या अर्थाने उदासीन म्हणजे उच्च आसनावर स्थिर झालेला, म्हणजे उच्च पद पावलेला, म्हणजे त्याने आपल्या साधनेने उच्च स्थान प्राप्त करून घेतले असते. तो त्या स्थानावर स्थिर झालेला असतो. असं असले तरी तो आपले तप म्हणजे साधना सुरूच ठेवतो, म्हणून तो तापसी असतो. अशा भक्ताला साधना म्हणजे रोजच्या श्वासोच्छ्वासाइतका त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली असते. त्याची साधकाची भूमिका, साधनांचा सांभाळ हे दोन्ही कायमच असते. मात्र त्यामागची मी साधना करतो ही भावना निघून गेली असल्याने ती साधना सहज साधना होते. शिवाय तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत असतो. प्रापंचिकांच्या बाबतीत एकपत्नी व्रताचे पालन म्हणजे ब्रह्मचर्य पालना सामानच आहे. त्यामुळे असा धन्य जर प्रपंच असेल तो एकपत्नी व्रत, अविहित असेल तर कडकडीत ब्रह्मचर्य यांचे पालन करीत असतो. साहजिकच अशा धन्यदासाच्या मनात या विश्वाचा निर्माता परमात्मा
त्याने निर्मिला विश्वाचा पसारा, देह व आत्मा, पिंड व ब्रह्मांड म्हणजेच पर्यायाने चिरंतन ब्रह्म आणि माया यांच्या परस्पर संबंधाविषयी काही संशय किंवा शंका राहिली नसते. त्याच्या मनातील विकल्प पूर्णपणे संपलेले असतात. त्याने स्वतःच्या क्रोधावर पूर्ण नियंत्रण मिळवले असते. त्यामुळे तो कोणावर रागवत नाही, त्यामुळे क्षोभ पावत नाही. आपण जेव्हा चिडतो तेव्हा दुसऱ्याला दुखावतो, त्या प्रक्रियेत आपण स्वतःही त्रास करून घेतो, आपले स्वतःचंही समाधान आणि शांतता नष्ट करत असतो. परंतु खऱ्या भक्ताचा क्षोभ नष्ट झाल्यामुळे तो अंतरातून कायमच स्वस्थ आणि शांत असतो. अशा तऱ्हेचे गुण ज्याच्या अंगी असतात असा भक्त धन्यदास म्हणून विश्वात मान्यता पाहून परमेश्वराचा खरा सेवक होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 51. मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भगवंताचा दास धन्य झालेला आहे. भगवंताचा दास धन्य झालेला आहे. त्याने आपल्या विकारावर पूर्णपणे विजय मिळवला असतो. प्रपंचामध्ये त्याच्यावर ऐहिक ऐश्वर्य एखादे असले तरी त्याला त्याचा अहंकार बिलकुल नसतो, किंवा जर तो ज्ञानी असेल तर आपल्या ज्ञानाने फुगलेला नसतो. एकूणच विश्वाच्या आवाढव्यापासून त्याला कल्पना आली असल्याने आपण त्याच्या मानाने किती क्षुल्लक आहोत याची जाणीव त्याच्या अंतरंगात जागृत असते. त्यामुळे तो कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करत नाही. तसेच त्याच्याकडे ज्या गोष्टी नसतील त्या गोष्टी असल्यानंतर तो मत्सरी करत नाही. उदाहरणार्थ अगदी प्रगत झालेल्या भक्ताला कुटुंबाच्या रोजच्या जे पंचायत असेल तरी तो श्रीमंताचा मत्सर करणार नाही. थोडक्यात त्याच्या मनात संकुचितपणा पूर्णपणे नाहीसा झाला असतो. त्याची जागा हे विश्वाची माझे घर या भावनेने घेतलेली असते. दाता एक परमेश्वर आहे अशी त्याची अढळच निष्ठा असते. एका सुफी फकीराची गोष्ट आहे. दिल्ली जवळच्या एका खोड्यात तो राहत होता. सर्वत्र त्याचा भक्त समाज पसरलेला होता. खुद्द बादशाह त्याचा भक्त होता. त्या गावातील मशीन मोडकळी झाली होती. गावातील लोकांनी फकीराची विनवणी केली की त्याने बादशाहला नवीन मशीन बांधण्यासाठी मदत मागावी. फकीर अध्यात्मात उच्चपदी पोचला होता. त्याला ते मान्य होईना. देणारा तो एक अल्लाह ताला म्हणजे परमेश्वर आहे अशी ती श्रद्धा होती. परंतु शेवटी भक्तांच्या फार आग्रहाने तयार झाला. दिल्लीला गेला. राजवाड्यात गेल्यावर त्याला आदर सत्कार झाला. बादशाह त्यावेळी प्रार्थना गेला होता म्हणून फकीर तिथे गेला. बादशाह अल्लाची करुणा मागत होता. माझे वैभव वाढू दे, माझे राज्य मोठं होऊन दे. प्रार्थना संपवून बादशाहने विचारले, फकीर साहेब मी आपली काय सेवा करू? फकीर असं म्हणा, काही नाही, काही नको, मी आलो होतो मशिदीसाठी मदत मागायला, पण आता ऐकली तुझीच परिस्थिती गरिबीची आहे, तेव्हा तुला मी काय मागून आणखी गरीब का करू? त्यापेक्षा सगळं अल्लाह तालाकडे म्हणजे परमेश्वरानेच मागतो ना. असे म्हणतात की बादशाह ऐकून खजील झाला. फकीर साहेबाच्या पाया पडून त्याने नवीन मशीद बांधून दिली. तद्वत आपण आपली प्रापंचिक गोष्टींची कमतरता मनात ठेवून काळजी करतो. तद्वत आपण आपली प्रापंचिक गोष्टीची कमतरता मनात ठेवून काळजी करत राहतो. खरा भक्त त्यापासून मुक्त होऊन परमेश्वराचा झाला असतो. आपण आपला देह म्हणजेच मी मानतो, तर खरा भक्त देहबुद्धीपासून मुक्त झाला असल्याने त्याचे हवे नको पण नष्ट झाले असते. बाह्यता तो आपल्याप्रमाणे प्रपंचात असला तरी प्रपंचाच्या बंधनातून तो मुक्त झालेला असतो. प्रपंचातील लाभ, हानी, सुख, दुःख याने तो सुखी व दुःखी होत नाही. अंतरातील परमात्म्याच्या स्मरणाने तो सदैव समाधानच असतो. अशा भक्ताची वाणी नेहमी नम्र असते. लहान अगर थोराबरोबर बोलताना त्याच्या वाणीतून कायम आपलेपणाच प्रतीत होतो. वाणी ही परमेश्वराचाच अवतार आहे अशी त्याची दृढनिष्ठा असते. त्यामुळे आपल्या बोलण्याने कोणाचेही अंतःकरण दुखावणार नाही असेच मधुर बोल तो बोलत असतो. त्यामुळे त्याच्या सभोवताली दिवी प्रसन्न वातावरण असते. त्याच्या सहवासात येणारा प्रत्येकजण त्याच्या बोलण्याने समाधानच पावत असतो. असे गुण अंगी बांधण्याचा प्रत्येक साधकाने प्रयत्न करावा हे समर्थांचं सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 52 आजचा शेवटचा श्लोक. मी बघितलं की साधारणपणे आपण 4 श्लोक केले तर 15-1 मिनटं लागतात. क्वचित 5वा झाला तर जास्त वाटतो, पण 15, 17, 18 मिनटाच्या पुढे आपण शक्यतो रोज एक भाग करत नाही आहे. कारण हल्ली नवीन पिढी किंवा ऐकून जुन्या पिढीसुद्धा एकाग्र किंवा ऐकायची काय जी कपॅसिटी आहे ती 15-17 मिनटाचीच राहिली असं मला वाटतं. असो, श्लोक क्रमांक 52. क्रमी वेळतो तत्व चिंतानुवादे, न लिंपे कदा दंभ भावे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तम अशा परमात्म्याचा दास झाला असतो तो आपला वेळ सतत परमात्म्याचे चिंतन करण्यात घालवतो. असे चिंतन केल्यापासून त्याला मिळणारा आनंद केवळ अनुपमेय असा असतो. परमेश्वर सर्व सुखांचे निधान आहे अशी त्याची प्रगल्भ भावना असल्याने त्याच्या चिंतनात जाणारा काळ त्याला खऱ्या आनंदाचा वाटत असतो. एकांतात असताना तो चिंतन करत येईल. लोकांतर म्हणजे समाजात वाढ असेल तेव्हा तो परमेश्वराचे गुणवर्णन अन्य जिज्ञासुसाधकांना ऐकवत येईल. समर्थांनी सतत सर्व समाजाचा भार प्रत्येक दासाने उचललाच पाहिजे आग्रह धरला आहे. केवळ एखाद्या व्यक्तीचे कल्याण होऊन उपयोग नाही, त्या व्यक्तीने स्वतःचे कल्याण करून घेतल्यावर स्वस्थ न बसता लोककल्याणाचा ध्यास घेतला पाहिजे अशी शिकवण आहे. त्यामुळे धन्य दासाने कायम एकांतात राहून चिंतन करून चालणार नाही, तर त्याने समाजात मिसळून आपल्या ज्ञानाचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून जनाशी संवाद संपर्क कायम राखला पाहिजे. शिवाय सामान्य माणसांना ऐहिक सुखाचा लोभ असल्यामुळे शिकवण चटकन पटणार नाही, यासाठी त्या दासाने ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांना पटेपर्यंत सांगितले पाहिजे हेही समर्थ बजावतात. अशा धन्यदासाला पोकळ वादविवाद आकर्षित करून घेत नाही, तसेच तो कधीही स्वतः फसवा युक्तिवाद करत नाही. अन्य जिज्ञासूंनाही अशा गोष्टीपासून परावृत्त करतो. इथे समर्थांनी न लिंपे असा सुरेख शब्दप्रयोग केला आहे. न लिंपणे म्हणजे लिप्त न होणे म्हणजे स्वभावाच्या अंगाला लावून न घेणे. न लिंपे कदा दंभ भावे विवादे असं या श्लोकाचं चरण आहे. आपल्या सर्वच भारतीय तरुणांनाही हा अलिप्तपणा कायम महत्त्वाचा मानला गेला आहे. माणसाने प्रपंचात कसे राहावे हे सांगताना त्याने कमलपत्राप्रमाणे राहावे अशी भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. लिव्ह लाईक ए लीफ ऑफ लोटस. आता कमलपत्राप्रमाणे म्हणजे काय? आपण कमळाचं पान पाहिलंय का? त्यावर पाण्यात थेंब पडला तर प्रकाशात तो मोत्याप्रमाणे चमकतो, पण अगदी हळूच टिचकी मारली तर तो थेंब उडून पडतो आणि पानावर जे थेंब असतो ती जागदे पुन्हा कोरडी ठाक होते. तेथे पाण्याचा अंश किंवा मागमूसही राहत नाही. तर आपण प्रपंचात तसे वागावे म्हणजे कमलपत्राप्रमाणे. सुखाने सुखी होऊ नये, दुःखाने दुःखी होऊ नये, कारण दोन्ही सुखे आणि दुःखे तात्कालिक असतात. त्यांचा संबंध शरीराशी असतो हे जाणून घ्यावे. धन्यदास या स्थितीला पोचला असताना तो वितंडवाद आणि खोटे युक्तिवाद यांना लांबच ठेवतो. एकांतात असताना अशा भक्ताचे मनन चालू असते. तो एक प्रकारे स्वतःबरोबरचा संवादच असतो. तसे लोकांत असताना तो जिज्ञासुसाधकांच्याबरोबर जी चर्चा करत असतो किंवा मार्गदर्शन करतो तेव्हाही तो त्याच्याबरोबर संवादच करत असतो. या दोन्ही वेळी हे विश्व, त्याची झालेली निर्मिती, त्या निर्मितीचा कर्ता म्हणजे परमेश्वर यांच्याच दिवशी बोलत राहतो. म्हणजे समर्थांनी काय म्हणले, करी सुखसंवाद जो उगमाचा, सृष्टीचा उगम जो आहे परमेश्वर किंवा ही त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली त्याचा तो संवाद करत असतो. म्हणून तो कायम या सुखसंवादात निमग्न असतो. या संवादाला समर्थ उगमाचा म्हणतात. अशा तऱ्हेने एकांत आणि लोकांत या दोन्ही ठिकाणी सदैव भगवंताचे स्मरण करणारा, वादविवादात न पडणारा, आपल्याबरोबर सामान्य जनांना कैवल्याच्या मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्न करणारा भक्त जगामध्ये सर्वोत्तम दास म्हणून ओळखला जातो. जय जय रघुवीर समर्थ. आज इथेच आपण थांबूया.